नमस्कार, मी सविता. असलेच्या फॅशन वर्ल्डमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण खूप सुंदर असा डिझायनर ब्लाऊज तयार करणार आहोत. एकदम प्लेन ब्लाऊज पीस असेल तर त्यापासून कसा ब्लाऊज सुंदर तयार करायचा ते आज आपण पाहणार आहोत. तर बघा, मी याला 1 मीटर ब्लाऊज पीस होता तर त्याला 1 मीटर कॉटनचा अस्तर घेतला आहे. त्यानंतर बघा, गळा आपण कापून घेतल्यानंतर अस्तर आणि हे जे मेन कापड आहे ते जोडून घ्यायचं आणि उलटवून घ्यायचं. त्यानंतर ही लेस लावून घ्यायची आहे. तर मी मागचा गळा चौकोनी घेतला आहे आणि पुढचा पंचकोनी घेतला आहे. तर हे उलटवून घेतल्यानंतर मागच्या आणि पुढच्या गळ्याला दाब शिलाई द्यायची किंवा इस्त्री केली तरी चालेल. आणि लेस अगदी फिनिशिंगने ही लावून घ्यायची आहे, एकदम व्यवस्थित लावायची आहे. आणि मी बघा, गळ्याला ही लेस लावल्यानंतर मी हाताला आणि कमरेला देखील ही लेस लावून घेतली आहे. लेस लावली आहे त्यामुळे बघा शोल्डरकडे हे खूप जाड होतं. तर काय करायचं, सरळ बाजूने आधी हे शोल्डर जोडून घ्यायचे आणि इथून बघा असं थोडं कट करायचं आणि पुन्हा असं उलट बाजूला हे जोडून घ्यायचं. त्यामुळे फिनिशिंग खूप छान येते ब्लाऊजची आणि वर असे लेसचे धागे निघत नाहीत. तर लेसचा ब्लाऊज शिवला तर नेहमी हे शोल्डर अशा पद्धतीने जोडायचे. तर बघा, एक शोल्डर जोडून झाला आहे, दुसरा शोल्डर देखील मी असंच जोडून घेते. शोल्डर जोडून घेतल्यानंतर ब्लाऊज पूर्ण रेडी करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला रेडी ब्लाऊजवर वर्क करायचं आहे. तर बघा, बाही तयार झाल्यानंतर हा जो बाहीचा जोड आहे त्याच्या बाजूला मी 1 इंच अंतराचा गॅप सोडला आहे. आणि इथे बघा, सुई धागा मी एकदम पातळ सुई घेतली आहे आणि त्याच्यात धागा होऊन इथे बघा 1 इंच अंतराचा गॅप सोडून अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची. आणि आपल्याला इथे आपल्या आवडीप्रमाणे मणी लावायचे आहेत. तर बघा, मी सुरुवातीला बारीक 3 मणी ओवून घेणार आहे आणि त्यानंतर मोठा मणी ओवायचा आणि त्यानंतर पुन्हा बारीक मणी ओवायचा. मी इथे 3 मणी घेतले आहेत. तुम्ही इथे जास्त मणीसुद्धा घेऊ शकता, 5 घेऊ शकता किंवा 7 घेऊ शकता किंवा त्यापेक्षा जास्त. तर बघा, हे एका लाईनीत ओवून घेतल्यानंतर आपल्याला बारीक ही जे शेवटी बारीक जो हा मणी आहे तर त्यातून पुन्हा ह्या सुई धाग्याने ओवून घ्यायचं. तर बघा, मी इथे हात शिलाईची बारीक सुई वापरली आहे, त्यामुळे या मण्यांमधून ही सुई सहज जाते. घाई गडबड करायची नाही, अगदी सावकाश हे काम करायचं आहे. घाई केली तर हे धागे एकमेकांमध्ये अडकतात. तर बघा, ही लाईन मी पूर्ण ओवून घेतल्यानंतर शेवटी बारीक मणी सोडून पुन्हा या मण्यांमधून हे ओवून घेतलं आहे. त्यामुळे खूप छान ही लटकन तयार होते. तर बघा, अशा पद्धतीने हे ओवून झाल्यानंतर इथे बघा, इथे शेवटी गाठ मारायची आणि असंच आपल्याला पुढे करत जायचं आहे. आणि मी ब्लाऊजला जी डोरी लटकन लावली आहे त्याला देखील अशाच प्रकारे मणी लावले तर फिनिशिंग खूप छान येते. या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ब्लाऊजला जसे कलर हवा असेल त्या कलरचे मोठे मणी किंवा असे लोंबते मणी, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे मणी लावून अशा इथे छोट्या छोट्या लटकनी थोड्या थोड्या अंतरावर तयार करायच्या. त्यामुळे खूप सुंदर हा ब्लाऊज तयार होतो. तर बघा, आता इथे गाठ मारल्यानंतर मी पुढे थोडंसं अंतर घेऊन अशाच प्रकारच्या ह्या लटकरी तयार करून घेणार आहे. आणि पूर्ण बाही तयार झाल्यानंतर बघा कसं तयार होईल ते. तर बघा, बाहीला हे मणी लावल्यानंतर अशी सुंदर बाही तयार होते. तर मी दोन्ही बाह्या तयार करून घेतल्या आहेत. आणि ब्लाऊजच्या बाहीला बघा, प्लेन बाही आहे तर तिथे आपण आपल्या आवडीनुसार इथे थोडं थोडं अंतर सोडून आपण इथे गमाने टिकल्या चिटकवू शकतो किंवा मणी चिटकवायचे मणीसुद्धा भेटतात तर ते सुद्धा लावू शकतो. किंवा इथे आरीवर्कच्या दुकानात अशा गोल रिंग भेटतात तर त्या गोल रिंग लावून आणि त्यामध्ये मणी होऊन अशा पद्धतीने देखील डिझाईन तयार होते. तर बघा, मी
अशा ह्या गोल रिंगा आरी वर्कच्या साहित्य भेटतं त्या दुकानात आपल्याला, हे आपल्याला साहित्य भेटतं. तर बघा ही जी गोल रिंग आहे तर ती मी इथे सुरुवातीला सुई धाग्याने ओवून घेतली आहे, त्यामधून मणी ओवला आहे आणि पुन्हा इथे ओवून गाठ मारली आहे. तर एक एक मणी मी इथे लावून घेतला आहे व्यवस्थित. आणि इथे बघा आपल्याला मणी लावायचे नाहीत, वरच्या बाजूलाच हे लावून घ्यायचे. तर इथे वरच्या बाजूला मी हे मणी आणि रिंग ओवून आतल्या बाजूला बघा, आतल्या बाजूला अशा पद्धतीने गाठ मारून घेतली आहे आणि ब्लाऊज रेडी केला आहे. तर बघा अगदी कमी वेळात आणि खूप सोप्या पद्धतीने आपण डिझायनर ब्लाऊज तयार करू शकतो. तर व्हिडिओत मी सुरुवातीला जसा ब्लाऊज तयार केला आहे लेस लावून, तर तुम्ही टेलरकडून हा ब्लाऊज तयार करून घ्यायचा आणि आरी वर्कचं साहित्य जिथे भेटतं तिथून तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य घ्यायचं. आणि हे साहित्य खूप कमी खर्चात सुद्धा भेटतं आणि तुम्ही हा ब्लाऊज घरच्या घरी अगदी कमी खर्चात, कमी वेळेत आणि तुमच्या आवडीनुसार तयार करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नेहमी आनंदी राहा, क्रिएटिव्ह बना. धन्यवाद.